नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीषा राऊतमारे, शिवछत्रपती कॉलेज औरंगाबाद, डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स, सब्जेक्ट होम सायन्स, पेपर पहिला, फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट, क्लास BA-FY, सेमिस्टर पहिले. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचा अर्थ, संकल्पना, व्यवस्थापनाचं महत्त्व, हा व्यवस्थापनाचा भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाचा पुढचा भाग म्हणजे व्यवस्थापनाचे कार्य पाहणार आहोत. व्यवस्थापनाचे नेमके काय कार्य आहे? हेनरी फेयॉलच्या मतानुसार व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत नियोजन, संघटन, आदेश समन्वय, नियंत्रण या कार्यांचा समावेश होतो. तर व्यवस्थापनाचे जे कार्य आहेत त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे की नियोजन करणं. तर नियोजन करणं म्हणजे नेमकं काय? नियोजन हा व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आहे. हेनरी फेयॉल यांच्या मते नियोजन ही कृती करण्याच्या आधीची पायरी आहे. उत्पादनाचे कार्य सुरू करण्यापूर्वी संपूर्ण कार्याची निरनिराळ्या प्रक्रिया करून ती केव्हा, कशी, कुठे कार्य पूर्ण करता येतील यासाठी व्यवस्थापकाला एक व्यापक स्वरूपाची योजना तयार करावी लागते आणि ही योजनाच म्हणजे काय असते? मग नियोजन असते. यालाच आपण काय म्हणतो? नियोजन असे म्हणतो. थिओ हेमन यांच्या मते पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन होय. म्हणजेच काय थोडक्यात, तर पुढे जे आपल्याला काम करायचं आहे ते काम करत असताना आपण त्याच्याबद्दल आधी काही विचार करणं किंवा त्याच्या आधी काही आपले नियोजन करणं याला आपण काय म्हणत असतो? किंवा मग कामासंबंधी आधी काही आराखडा तयार करणं याला आपण काय म्हणत असतो? नियोजन करणे असे म्हणत असतो. तर नियोजन का करायचं? नियोजनाचा काय फायदा आहे? तर पहिलं आहे की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. व्यवसायात निश्चित काळासाठी योजना तयार केल्यामुळे उद्दिष्ट कोणत्या मार्गाने साध्य करता येईल हे स्पष्ट होतं. कशामुळे स्पष्ट होतं? नियोजनामुळे स्पष्ट होतं. दुसरं आहे की सर्व पैलूंचा विचार करण्यासाठी. तर नियोजनामध्ये काय होते की सगळ्या पैलूंचा विचार केलेला असतो की कशा पद्धतीनं काम आपल्याला हे पूर्ण करता येईल. त्यामुळे देखील नियोजन हे महत्त्वाचं आहे. तिसरं आहे की अपव्यय टाळता येतो. नियोजनामुळे आपल्याला वेळेचा होणारा दुरुपयोग टाळता येणार आहे. वाया जाणारा वेळ, वाया जाणारे कष्ट हे आपल्याला काय होतात? टाळता येतात. त्याच्यानंतरचं आहे की उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे. नियोजनामुळे आपल्याला काय लक्षात येते की आपल्याकडे किती वेळ आहे, आपल्याकडे किती साधनसंपत्ती आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे. मग या कामासाठी लागणारी जी साधनसंपत्ती आहे ती शक्यतो जास्तीत जास्त कशी वापरता येईल आपल्याला, याचा विचार आपल्याला नियोजनामुळे करता येऊ शकतो. पुढचं आहे की कार्य वेळेवर पूर्ण होते किंवा नाही हे पाहण्यासाठी सुद्धा काय आहे? नियोजन महत्त्वाचं आहे. कार्य वेळेवर पूर्ण करण्यासाठी. कारण जर नियोजन केलं तर आपण काय करतो की कार्याचा आराखडा तयार करतो. कार्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ, कार्य तयार करण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती याचाही विचार केला जातो आणि मग हे कार्य वेळेवर पूर्ण होण्यासाठी आपल्याला नियोजनाची मदत होते. नियोजनाचे व्यवस्थापनाचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये पहिलं कार्य आपण पाहिलं की नियोजन करणं. दुसरं आहे की संघटन करणे. आता संघटन करणे म्हणजे काय? संघटन म्हणजे काय नेमकं? की संघटन म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता एकत्रितपणे काम करणाऱ्या व्यक्तीचा एक समुदाय. याला काय म्हणतो आपण? संघटन असे म्हणतो. यामध्ये कामाची काय केलेली असते? छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी केली जाते. संघटन हा व्यवस्थापकाच्या कार्याचा महत्त्वपूर्ण आधार असतो. संघटना चांगली असल्यास काम करण्याचे मनोबल काय होते? वाढते. सहकार्य भावना वाढते, वातावरण निर्मिती होते, उद्दिष्ट सहजपणे साध्य करता येते. म्हणून संघटनेला महत्त्व काय आहे? खूप जास्त आहे. हेनरी फेयॉल यांच्या मते मानवी घटक व भौतिक घटक यांचे संघटन केल्यामुळे संघटनेची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करता येणे शक्य होते. संघटन कार्यामुळे कार्यक्षमता वाढते, तसेच खर्चात बचत होते. संघटन म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयोगी पडणारे एक साधन आहे.
तर संघटनामध्ये आपण बघतो की काय आहे की मानवी घटक आणि भौतिक घटक. मानवी घटक म्हणजे काय की काम करणारे वर्कर्स, काम करणारे अधिकारी हे आले मानवी घटकामध्ये. आणि भौतिक घटक म्हणजे काय की सर्व प्रकारच्या वस्तू, मशिनरी हे आल्या भौतिक घटकामध्ये. आणि हे दोन्ही जेव्हा एकत्रित केले जातात आणि त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला जातो, त्याच वेळेस काय होतंय, म्हणजेच थोडक्यात काय की यांचं संघटन केलं तर आपलं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. पुढचं व्यवस्थापनाचं कार्य आहे निर्देशन. तर निर्देशन म्हणजे काय? निर्देशन या शब्दाचा अर्थ काय लक्षात येतो की निर्देशन म्हणजे आदेश देणं किंवा मग मार्गदर्शन करणं, याला आपण काय म्हणतो? निर्देशन असे म्हणतो. थोडक्यात काय तर डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजेच निर्देशन. व्यवसाय प्रमुखाकडून आदेश देणे आवश्यक आहे, त्याला आपण काय म्हणतो मग? निर्देशन. काम सुरू करण्यापूर्वी काम करण्याबाबत मार्गदर्शन करावे लागते. कुठलंही काम सुरू करताना आपल्याला काय करावं लागतं? सुरुवातीला मार्गदर्शन करावं लागतं. ते जे लोक ते काम करणार आहेत त्या लोकांच्या अडचणी काय कराव्या लागतात? दूर कराव्या लागतात. हाताखाली असलेल्या लोकांकडून आपल्याला काम करून घ्यावं लागतं. व्यक्तीची योग्यता, क्षमता लक्षात घेऊन त्यांच्याकडून विशिष्ट काम पूर्ण करून घेणं हे एक प्रकारचं तंत्र आहे. आणि या तंत्रामध्ये आपल्याला निर्देशन हे खूप महत्त्वाचं काम करतं. हे कार्य फार काळजीपूर्वक करावं लागतं. चुकीचे आदेश, अयोग्य वेळेस दिलेले आदेश, अनिश्चित स्वरूपाचे आदेश यामुळे उद्दिष्ट काय होतं? योग्य प्रकारे साध्य होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये अपयश येऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थापकाला निश्चित स्वरूपाचे कार्य करण्यासाठी, इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य त्या प्रकारचे निर्देशन देता आले पाहिजेत, आदेश देता आले पाहिजेत, योग्य ते मार्गदर्शन करता आलं पाहिजे. पुढचं कार्य आहे की समन्वय साधणे. तर समन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो की कामामध्ये एकसूत्रीपणा आणणे म्हणजे समन्वय साधणे. समन्वय हे काय आहे? व्यवस्थापकाचे एक कार्य आहे. कामाला पद्धतशीर स्वरूप देणं, त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आपण काय म्हणतो? समन्वय असे म्हणतो. कार्याचा योग्य क्रम लावणे, कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करणे. मुनी व रेले हे जे लेखक आहेत यांनी काय केलेलं आहे की या समन्वयाची एक व्याख्या केलेली आहे. समन्वय म्हणजे समूह प्रयत्नाची रचनाबद्ध व्यवस्था होय. कार्यक्षमता व प्रभावी व्यवस्थापनामुळे संघटनेत उत्तम समन्वय प्रस्थापित होतो. काम विशिष्ट वेगाने चालणे व विशिष्ट मुदतीत पूर्ण होणे यासाठी विविध भागातील कार्यात एकसूत्रीपणा आणणं आवश्यक आहे. म्हणून मग कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये समन्वय साधणं, एकसूत्रीपणा येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढचा मुद्दा आहे की नियंत्रण. पुढचं जे आपलं व्यवस्थापनाचं कार्य आहे ते काय आहे की नियंत्रण. केलेल्या नियोजनाप्रमाणे आपलं काम झालं आहे किंवा नाही हे पाहणं म्हणजे काय आहे? नियंत्रण होय. नियोजन व होणारे प्रत्यक्ष काम यांच्यात तफावत होऊ न देणं हे नियंत्रणाचं काम आहे. आपण कुठलंही काम करत असताना त्याचं काय करतो? सुरुवातीला नियोजन करतो. आपण नियोजनाचे फायदेही पाहिले आणि नियोजनानुसार आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नियोजनाप्रमाणेच ते कार्य झालेलं आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम कोण करतं? तर नियंत्रण. आपण नियोजन कितीही छान केलं, मात्र प्रत्यक्ष काम करत असताना आपण त्या नियोजनाचा विचार केला नाही तर आपलं काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. त्यामुळे मग नियोजनाप्रमाणे काम झालं आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम कोण करतं? नियंत्रण करतं. भविष्यकाळात आपली कुठलीही चूक होऊ नये म्हणून नियंत्रणात काय केली जाते? काळजी घेतली जाते. हेनरी फेऑल या शास्त्रज्ञाच्या मतानुसार नियंत्रण म्हणजे सूचना व तत्वाप्रमाणे, योजनाप्रमाणे प्रत्येक कृती होते आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं. नियंत्रण म्हणजे उद्दिष्ट गाठण्याकरता काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करणं. एकूणच नियंत्रण हे प्रत्यक्ष काम करताना सुरळीत कसे होईल याकडे लक्ष ठेवणे, याला आपण काय म्हणत असतो? नियंत्रण असे म्हणत असतो. धन्यवाद.